नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे। मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती। दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या शरीराच्या अवयवांची नावे सांगून त्यांची कार्ये ओळखण्यास कसे शिकते हे पाहिले। तसेच बाळाच्या पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी उपाय याबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात। तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल। तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। सर्व मातांना गोलात उभे करा। मधोमध एक गोल काढा। लक्षात ठेवा, गोलाच्या आत एक नदी आणि गोलाच्या बाहेर किनारा आहे। एक माता नदी, किनारा शब्द कधी हळू तर कधी पटकन बोलेल। बाकी मातांनी शब्द ऐकून गोलाच्या आत किंवा गोलाच्या बाहेर उडी मारायची आहे। जी माता शेवटपर्यंत खेळेल ती विजेता असेल। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। प्रसूतीनंतर आईची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या काळात शरीर आणि मन दोन्हींमध्ये अनेक बदल होतात। चला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। शारीरिक काळजी। प्रसूतीनंतर शरीराला बरे होण्यासाठी पुरेशी विश्रांती आवश्यक असते। जेव्हा बाळ झोपते तेव्हा तुम्हीही झोपण्याचा प्रयत्न करा। पौष्टिक आहार घ्या, ज्यात प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश असतो। तसेच डिंकाचे लाडू, सुका मावा आणि हिरव्या भाज्या यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते। भरपूर प्रमाणात पाणी प्या, हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि दूध येण्यास मदत करते। हलका व्यायाम जसे चालणे किंवा योगा करणे, हे केल्याने शरीर लवकर रिकव्हर होण्यास मदत होते। मानसिक आरोग्य। कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींशी बोला आणि त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करा। स्वतःसाठी वेळ काढा आणि आपले छंद जपा। इतर सूचना। वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या, सोबतच जड वस्तू उचलणे किंवा पायऱ्या चढणे इत्यादी टाळा। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील। चला आता पुढची क्रियाकृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते। 7 ते 12 महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल सोप्या सूचनांचे पालन करण्यास शिकते। जसे घरातील व्यक्तीने घराबाहेर जाताना बाय बाय केल्यावर मूल देखील त्याला प्रतिक्रिया देईल। 13 ते 24 महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मुलाला सूचना दिल्यावर त्याचे पालन करण्यास शिकते। जसे डोळे बंद कर, कान दाखव इत्यादी। 25 ते 36 महिन्यांच्या मुलांसाठी या वयात मूल एकापेक्षा जास्त सूचनांचे पालन करण्यास शिकते। जसे टेबलावर ठेवलेला रुमाल घेऊन ये आणि स्वतःचे तोंड स्वच्छ पुसून घे इत्यादी। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया। तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या। नमस्कार।